श्रीकृष्णाचे अनमोल प्रेरणादायी विचार. माणूस हा आपल्या विचाराने निर्माण झालेला असतो. जसा तो विचार करत असतो तसा तो बनत देखील असतो. फळाची अपेक्षा सोडून कर्माचे पालन करणारा व्यक्तीच आपले आयुष्य सुंदर आणि यशस्वी बनवित असतो. आयुष्यात कशी वेळ येवो त्यात कुटुंबाची साथ असायला हवी, कारण जीवनात सुख असेल तर ते वाटले जाते आणि दुःख असले तरी देखील ते सर्व मिळून वाटून घेता येते. आयुष्यात आपणास तेव्हा कठीण वाटू लागते जेव्हा आपण स्वतःत बदल न करता परिस्थितीमध्ये बदल करण्याचा प्रयत्न करू लागतो. कर्म हे धर्मापेक्षा अधिक महत्त्वाचे आहे, कारण धर्म केल्यावर आपण देवाकडून विविध गोष्टी मागत असतो, त्याची अपेक्षा करत असतो. पण कर्म केल्यावर देव स्वतः आपल्याला त्या गोष्टी न मागता देत असतो. जो व्यक्ती आपल्या कर्म आणि कर्तव्याचे पालन करत नाही, स्वतः देव देखील त्याचा आदर करत नसतो. वेळ कधीच थांबत नाही. आज वाईट दिवस चालू आहे तर ते लवकरच चांगले दिवस येणार असतात. फक्त आपण आपले कर्म करत राहायला हवे, कारण तेवढीच एक गोष्ट आपल्या हातात असते. कुणालाही काही देताना कधीही अहंकार करू नये, तसेच उपकाराची भाषा दाखवू नये. काय सांगता येतं त्या व्यक्तीच्या मागच्या जन्मीचे ऋण तुम्ही आज या जन्मात फेडत आहात. धर्म आपल्याला जीवनाचा रस्ता दाखवतो, पण कर्म हेच आपल्याला आपल्या ध्येयापर्यंत पोहोचवत असतो. आपले कर्म हीच आपली खरी ओळख, वेगळेपण निर्माण करत असते. नाहीतर एक नाव असलेली लाखो व्यक्ती इथे आज आहेत. जर निर्धारित ध्येय प्राप्त करत असताना आपला पराभव झाला तर आपले ध्येय बदलू नका. ते ध्येय प्राप्त करण्याची आपण आखलेली रणनीती बदला. जो सदैव आशंका घेत असतो त्याला तिन्ही लोकात प्राप्त होत नाही. जीवन हे ना भूतकाळात तसेच भविष्यात आहे. जीवन हे वर्तमानात आनंदाने जगण्यात आहे. क्रोध हा माणसाची बुद्धी भ्रष्ट करतो आणि बुद्धी भ्रष्ट झाली की आपण स्वतःचे नुकसान करून घेत असतो. मानवाच्या विनाशाची काही प्रमुख कारणे आहेत: काम, क्रोध, लोभ, निद्रा, भय, आळस. आपण कमावलेली नाव, ऐश्वर, धन, प्रतिष्ठा हे सर्व अहंकारामुळे गमावण्याची वेळ येत असते. ज्यांना तुमची कुठलीही पर्वा नाही अशा व्यक्तीमागे विनाकारण धावण्यापेक्षा जीवनात एकटे चालायला शिका. जेव्हा एखादी समस्या जन्माला येते तेव्हा तिचे निवारण करण्याचा उपाय देखील त्या समस्येबरोबरच जन्माला येत असतो. कर्म करणे आपल्या हातात. त्याचे फळ द्यायचे की नाही, तसेच कधी द्यायचे आणि किती द्यायचे हे सर्व प्रकृतीच्या हातात आहे. जशी वागणूक इतरांनी आपल्यास दिली आपणास अजिबात आवडत नसते, तशी वागणूक आपण इतरांना देखील कधीच देऊ नये. एखाद्याला चुकी केल्याबद्दल समोरासमोर तोंडाने बोलून माफी द्यायला एक क्षण सुद्धा आपणास लागत नसतो, पण त्याच ठिकाणी त्या व्यक्तीस मनापासून माफ करायला आपले अर्धे आयुष्य निघून जात असते. कुणाचे वाईट काम करायला कुठलीही मेहनत करावी लागत नसते, ते लगेच होऊन जाते. पण याच ठिकाणी आपण जेव्हा एखाद्याचे चांगले कार्य करू पाहतो, आपल्याला त्यासाठी खूप संघर्ष करावा लागत असतो. स्वतःला सुखी ठेवायचे असेल तर कधीही इतरांना दुःख देण्याचे पाप डोक्यावर घेऊ नका. प्रत्येकामध्ये वेगवेगळे गुण, कला, कौशल्य आणि सामर्थ्य असते, म्हणून कधीच कुणाला कमी लेखू नका, कारण प्रत्येक जण आपल्या क्षेत्राचा राजा असतो. आपल्या अपेक्षा आणि मोह हेच आपल्या दुःखाचे सर्वात मोठे कारण आहे. जर आपण आपले मन आपल्या ताब्यात ठेवले नाही तर तेच मन आपल्या शत्रूप्रमाणे कार्य करू लागते. अज्ञान व्यक्ती फक्त स्वतःच्या फायद्याचा विचार करत असतो आणि बुद्धिमान व्यक्ती सर्वांच्या फायद्याचा, सुखाचा विचार करत असते. या सृष्टीत जे काही घडते ते आपल्या चांगल्यासाठीच घडत असते. हे ज्याला समजले तो कधीही नशिबाला दोष देत आणि देवाला तक्रार करत बसत नाही. ज्याच्या मनात ईश्वराप्रती भक्ती निर्माण झाली त्याला सृष्टीच्या प्रत्येक कणाकणात देव दिसू लागतो. प्रेमाने जोडलेले नाते कधी तुटत नाही आणि स्वार्थीपणाने जोडलेले नाते कधीच अधिक काळ टिकत नाही. अशांत मनाला नियंत्रित करणे नक्कीच अवघड आहे, पण सराव केला तर आपण आपल्या मनावर ताबा नक्कीच प्राप्त करू शकतो. मनुष्य त्याच्या जन्माने नव्हे तर कर्माने महान बनत असतो. परमेश्वर चांगल्या लोकांची परीक्षा घेतो, पण त्यांची साथ देखील देत असतो. कर्माचे फळ प्रत्येकालाच भोगावे लागते.
ते कोणाला चुकवता येत नाही, मग ते कर्म चांगले असो किंवा वाईट. माणूस वाईट काम करताना आजूबाजूला कोणी आहे का हे बघतो, पर वरून देव देखील आपणास बघतो. आपण हेच बघणे विसरून जातो. कुठलेही नाते शेवटपर्यंत जपून ठेवण्यासाठी मनात विनम्रतेची भावना असावी लागते. आत्मा जन्म घेत नसतो, तो मरत देखील नाही. न त्याला कोणी अग्नीत जाळू शकते, न पाण्यात भिजवू शकते, कारण हा आत्मा हा अमर आणि अविनाशी आहे. जर एखादी गोष्ट मिळवण्यासाठी आपणास खूप वाट पाहावी लागत असेल तर समजून जावे की जितके आपण मागितले आहे त्यापेक्षा अधिक आपणास प्राप्त होणार आहे.